संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी गरमागरम चहा सोबत ही अशी कुरकुरीत स्नॅक्स रेसिपी एकदा नक्की बनवा। त्यासाठी इथे मी 3 कप मैदा घेतला। यात आता 2 चमचे रवा, जिरे, ओवा, थोडासा हिंग, चवीनुसार मीठ, हळद पावडर, 2 चमचे मिरची पावडर आणि कसुरी मेथी हातांवर चोळून घालूया। आता हे सर्व कोरडच मिक्स करायचं। नंतर यात 3 चमचे कडकडीत गरम तेलाचं मोहन घालून पहिल्यांदा चमच्याने नंतर हाताने चांगलं मिक्स करून मैद्याला चोळायचं। नंतर थोडं थोडं पाणी घालून घट्टसर पिठाचा गोळा मळायचा। 10 मिनिट चांगलं भिजू द्यायचं। 10 मिनिटांनंतर चपातीच्या आकाराचा गोळा घ्यायचा। याची आपल्याला एकदम पातळ चपाती लाटून घ्यायची। आता या चपातीवर काट्याच्या चमच्याने होल करायचे म्हणजे हे फुगणार नाही। नंतर हव्या त्या आकारात गोल किंवा चौकोनी डायमंड शेप मध्ये कट करायचे। इथे मी छोट्या झाकणाने गोल आकार दिलाय। आता लो टू मीडियम गॅसवर गरम तेलामध्ये एक एक करत सोडून घ्यायचे। एकसारखे हलवत मस्त लालसर सोनेरी रंगावर तळून घ्यायचे। छान रंग आलाय। शंकरपाळी आपली तळली गेली। गरमागरम चहा पण रेडी आहे। तर चहा सोबत ही एकदम भन्नाट लागतात। तर ही रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।